या घडीची सगळ्यात मोठी बातमी, धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलंय। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुंडे राजीनामा आज देतील असं मुख्यमंत्र्यांना सांगितलंय आणि थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपल्या माणसाकरवी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागच्या आठवड्याभरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावरती खलबतच झाली, मात्र मुख्यमंत्र्यांकडून 2 वेळा क्लीन चिट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असं सांगितलं जात आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देतील असं कळतंय, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली होती। याच बैठकीमध्ये धनंजय मुंडे राजीनामा आज देतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। ज्या पद्धतीच्या सध्या लोकभावना आहेत आणि धनंजय मुंडेंवर होत असलेले सातत्यानं आरोप, त्यामुळे खरं तर आठवड्याभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धनंजय मुंडेंचा आपण राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका घेतली होती। मात्र मुख्यमंत्र्यांकडून 2दा धनंजय मुंडेंना क्लीन चिट देण्यात आली होती। संपूर्ण विषय कोर्टात पेंडिंग आहे अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून होते त्यावेळेस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं योग्य नाही अशा पद्धतीचा एक सूर पक्षामध्ये होता आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला अशी बाब आता समोर येताना पाहायला मिळते। रात्री उशिरा जी देवगिरी निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीतच मुंडेंच्या राजीनाम्याचा निषेध करण्यात आलं आणि त्यानुसार आज धनंजय मुंडे राजीनामा देतील। थोड्याच वेळात त्यांच्या माणसाकरवी हा राजीनामा दिला जाईल। आज धनंजय मुंडे कामकाजात सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे, मात्र आजच राजीनामा थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्यानंतर कदाचित मुख्यमंत्र्यांकडूनच ही बाब जी आहे ती जाहीर करण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच मंत्रिमंडळाची नियुक्ती होत असते, त्यामुळे हा राज्यपालांकडे विषय जाणार नाहीये, हा थेट मुख्यमंत्र्यांकडे विषय जाईल आणि थोड्या वेळामध्येच धनंजय मुंडे आपल्या पदापासून मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळतील। निलेश, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय? म्हणजे काही वेळापूर्वी बातमी आली की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते, पण राष्ट्रवादीकडून तशी सकारात्मकता नव्हती। आता कळतंय की मुख्यमंत्र्यांकडून 2 वेळा क्लीन चिट देण्यात आली आणि त्यामुळे राजीनामा घेतला गेला नाही। नेमकी मुख्यमंत्र्यांची भूमिका काय यात? आपण सातत्यानं पाहिलं असेल, ज्यावेळेस माध्यमांमध्ये ह्या सगळ्या विषयांसंदर्भात विचारलं जायचं त्यावेळेस स्पष्टपने मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात होतं की हा मुद्दा जो आहे हा कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तो कोकाटेंचा असेल किंवा मुंडेंचा असेल। सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस अजित पवारांच्या माध्यमातून म्हणजे अजित पवार याबद्दल निर्णय घेतील असं ते म्हटले होते। मात्र त्यानंतर माध्यमांमध्ये ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात येत होता की मुंडेंचा राजीनामा का होत नाहीये, त्यावेळेस सातत्यानं हा विषय जो आहे हा कोर्टात पेंडिंग आहे अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं आणि ज्यावेळेस एखादा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतर यावर भूमिका घेतली जाईल किंवा यावर निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची एक प्रकारे क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला होता आणि त्यामुळेच पक्षात देखील मुंडेंचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा अशा पद्धतीची एक संभ्रमाची भूमिका पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच एक आठवडा या गोष्टीला उशीर झाला अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला पक्षातीलच वरिष्ठ सूत्रांना दिलेली आहे। काही वेळातच या सगळ्या विषयासंदर्भामध्ये अजित पवार देखील बोलण्याची शक्यता आहे। अजित पवार सध्या मंत्रालयात पोहोचल्यात, मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा होतोय हे आता निश्चित झाले आणि थोड्या वेळामध्येच राजीनाम्याची जी प्रत आहे ती धनंजय मुंडेंचा जो माणूस आहे जवळचा व्यक्ती तो मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सुपूर्द करेल। निलेश, तुला विनंती, तू सोबत राहा। बीडचे खासदार बजरंग सोनावणे सध्या आपल्यासोबतच। सोनावणेजी, जी मागणी सातत्यानं केली गेली धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा, मुंडे राजीनामा देतायत, आपली पहिली प्रतिक्रिया? हे बघा, कालची जी घटना घडली ही घटना सर्व संबंध महाराष्ट्राला, देशाला, जगाला हळवळणारी आहे। या घटनेत कारण ह्याला सुद्धा उशीर एवढा का झाला हे कळत नाहीये। ही ज्या क्षणाला ही 9 डिसेंबरला घटना घडली त्याच्यानंतर अगदी 1 तासाच्या आत मी माध्यमाच्या येऊन बोललेलो आणि ही बोलल्याच्या नंतर माध्यमाने सुद्धा सर्व गोष्टीचं हे केलं। मग या गोष्टीला काल परवा 3 दिवसांतून राजीनामा ह्या विषयावर चर्चा चालली। आमच्या तोंडातून शब्द निघत नाहीत, एवढी वाईट कृत्य कालचे फोटो बघून झालेलं दिसतंय आणि हे सगळं असताना सुद्धा का एवढा विषय होतोय? आज फक्त माध्यम पण आज सकाळपासून मी बघतोय 7:30 वाजल्यापासून तुम्ही सगळे जर आणखी सर्व चालू आहे तुमचं की राजीनामा येणार आहे, देणार आहे, मंजूर होणार आहे, मागितलाय, दिलाय, द्यायला सांगितलं, हेच कवर एकदा सांगा ना की राजीनामा मंजूर केला किंवा हकालपट्टी केली, हे का नाहीये? अरे शब्द सुद्धा फुटत नाहीत की एवढं वाईट कृत्य करून क्रूर हत्या केली। एवढं जर सगळं असताना सुद्धा यांना का यांच्या हृदयाला पाझर फुटत नाहीये की या सर्व मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, पण अशाच पद्धतीने फाशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने मारलं तशा पद्धतीने त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे। कारण एवढं मानवतेला कुणाला बघावं
ही जर वेळ त्यांच्यावर आली, त्यांना कुणाला तरी अधिकारी जे असतील, जे कुणी असेल, यांना सगळ्याला कुणी भाऊ असेल, कुणी मुलगा असेल, कुणाचा खरंय. वडील असेल, अशा गोष्टी जर या सगळ्या गोष्टी केल्या तर धनंजय देशमुखला काय वाटत असेल, त्या मुलीला काय वाटत असेल, अरे त्या आमच्या बहिणीला ते काय वाटत असेल, महत्वाचं आई काय असेल, त्याचा विचार कोणी नाही करत. आणि असं का होतं या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत आणि संतांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे असे नराधम कुठून जन्मलेत आणि यांच्या कुठून एवढी धमक येते, त्यांना कुठून एवढी मस्ती येते, त्यांना कोण प्रोटेक्ट करतंय. आणि हे प्रोटेक्ट करताना जागेवर सगळे विषय व्हायला पाहिजे होते. एवढा दिवस 100 दिवस लागते आणि लढा देण्यासाठी सत्तेतले आमदार असेल, सत्तेतले लोकप्रतिनिधी बरेच असतील, विरोधातले असेल, सर्व जनता असेल, गाव असेल, कुटुंब असेल, का आजमी एवढं लढतंय तेव्हा कुठंतरी त्या विषयाला काहीतरी होतं. एवढ्याला लढावं लागतंय. आणि मग मुख्यमंत्र्यांची पहिलीच भूमिका होती, कोणी माध्यम म्हणतोय, कुणी अजितदादाचं नाव घेतंय. आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या या कुटुंबाला न्याय पाहिजे. या मारेकऱ्याला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय, या मारेकऱ्याला पळून द्या, या मारेकऱ्याला, या आरोपीला कुठं व्हीआयपी ट्रीटमेंट द्यावी म्हणून कुणी दबाव करायला, दवाखान्यात कुणी फोन केला, जेलमध्ये फोन कुणी केला, जेल प्रशासन सुद्धा काल असं कळतंय ते फुटेज सुद्धा सीसीटीव्ही बंद केलेत. अरे किती निर्लज्ज आहात तुम्ही. मी जेलला सुद्धा जाऊन भेट देणार आहे. या सगळ्या घटनेचे प्रत्येक बाबीची चौकशी व्हायला पाहिजे. कारण ज्या दिवशी कट रचला त्या दिवशीचे फुटेजमध्ये दिसत आहेत लोक 29 डिसेंबरला, त्याच्यातले आणखी मोकाट फिरतायत. ज्या आरोपीने गाडी घेऊन जो आरोपी पळवले, ज्या गाडीमध्ये ज्या माणसानं, ती माणूस मोकाट फिरतोय. ज्यांनी ब्लँकेट दिलाय ते मोकाट फिरतोय. ज्यांनी आवादा कंपनीला मारायचं त्या दिवशी ते माणसं सोबत असणारे मोकाट फिरतायत. ज्यांनी पोलीस यंत्रणेने ज्यांनी त्यांना साथ दिली हे सगळे मोकाट आहेत. आणि या सगळ्या पोलीस यंत्रणा या सर्वांवर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे आणि यांना मोकोका लावला पाहिजे, यांना मध्ये टाकलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याविषयी चांगलंच ऐकतो, खासदार व्हायच्या अगोदरपासून, खासदार झाल्यापासून, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता जर असली तर आज त्या सर्व गोष्टीचा तुकडा पाडतील असं वाटतंय. आणि जर नाही पाळलाय तर यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होईल. महाराष्ट्राच्या जनतेला एवढ्या बंपर मताधिक्यानं तुम्हाला निवडून देऊन काही उपयोग नाही असं म्हणावं लागेल. नाही, अत्यंत योग्य शब्दात तुम्ही तुमचा संताप व्यक्त केलाय. तुमच्याच भावना नाहीत, अख्ख्या महाराष्ट्राच्या भावना आहेत. पण फक्त मंत्रिपदाचा राजीनामा एवढी गोष्ट पुरेशी आहे, कारण का अंजली दमानी यांची मागणी आहे बडतर्फ केलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, मी मंत्रिमंडळाचा राजीनामा, मंत्री मुख्यमंत्री होतो, पण अमितच्या या मारलेल्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी, आम्हाला सर्व महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी याच्यात हिनोरा असणारा जर आरोपीला ज्यांनी साथ दिली, ह्यांनी सुद्धा फोन केले असेल, कुणी काय केलं, ज्यांनी साथ दिली त्या सर्व कारवाई झाली पाहिजे. बिडतर नाही, या सर्वांना त्याच्या पलीकडे जाऊन जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे आणि ती लवकर झाली पाहिजे असं म्हणणं. बजरंग सोनावणेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि करुणा मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. करुणाताई, थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देत आहेत, तुम्ही भाकीत देखील केलं होतं, प्रतिक्रिया आपली. 100% मी 2 दिवस आहे. माझी फेसबुक पोस्ट टाकली आहे रात्री 12:12 वर मी फेसबुक पोस्ट टाकलेली आहे ते राजीनामा होणे काल होणार होता, पण सॉरी वेळ लागली. आज किंवा काल पर्यंत 100% होणार आहे. आणि जसं की आज जे पूर्ण महाराष्ट्र राजीनामा मागत आहे, पण तुम्ही बघू शकता हे लोकांची क्रूरताची जे मी सहन करत आहे गेले 3 वर्ष. मी 27/11/2024 इलेक्शन कमिशनला, राहुल नार्वेकरजीला, राज्यपाल साहेबांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना शपथ घेऊ देऊ नका, क्योंकि अशी क्रूर प्रवृत्तीचे लोक, मला माहिती आहे ना कसे मंत्रिपदाचा गैरवापर चालू आहे, सगळं मी बघते. त्याच्यासाठी मी ही निवेदन दिला होता. आज देवानी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. फक्त मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा आहे एवढ्या मोठ्या प्रकरणासाठी? नाही. आणि त्यांची जी मागणी होती जनताची ते आहेच आहेत, पण वालनार ज्यावेळी सरेंडर झाला होता त्यांनी स्वतः सांगितलं होतं की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होतं की फाशीची सजा झाली पाहिजे. तो हे लोकांची स्वतःची मागणी पूर्ण करा. आणि जसं की एक काल फोटो समोर आलेला आहे, संतोष देशमुख भाऊचे निधनानंतर ते व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. तो माझी अशी मागणी राहील आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे पुढे की हे 10 जे कल्प्रिट आहे, त्याच्यामध्ये दोषी लोक आहे, त्यांना उभे करून जनताचे समोर त्यांच्या तोंडावर लघवी करवावण्या लागेल.
या सगळ्यामध्ये करुणाताई मुद्दा असा आहे की राजकीय वरदहस्ताशिवाय म्हणजे राजकीय पाठिंबा असल्याशिवाय कोणीही एवढं नीच कृत्य किंवा बेधडकपणे अशी मारहाण करू शकणार नाही आणि याचा रोख सगळा आहे तो धनंजय मुंडेंकडे. मागे आपण बोललेला तेव्हा धनंजय मुंडे यात थेट सहभागी नसतील असं तुम्ही म्हणाला होतात, पण राजकीय पाठबळाशिवाय हे एवढं कृत्य करणं शक्य नाही. आता काय वाटतं आपल्याला? नाही, थेट सहभागी नाही असतील. मी आता पण हेच सांगते की डायरेक्ट त्यांच्या काहीही कनेक्शन नाही. त्यांना विचारून ते सगळं कृत्य केलं गेलेलं नाहीये. पण हे लोकांच्या डोक्यामध्ये जसे ही गुंड गँग आहे, आणखीन खूप मोठी गुंड गँग आहे, तो हे सगळे लोकांच्या डोक्यामध्ये एक तरी तो आहे ना, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मध्ये एक तरी आहे की जरी आम्ही काय केला, तो मंत्री महोदय आहे ना पाठीमागे, त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की त्यांच्या पाठबळ आहे. पण डायरेक्टली धनंजय मुंडे एक मच्छर सुद्धा मारू शकत नाही. ते मी जे खरं आहे ते खरं बोलणार. ठीक आहे करुणाताई, आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आपल्या माणसाकरवी ते मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देतील. कालच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यावरती एकमत झाल्याचं कळतंय. थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराड क्रमांक 1 चा आरोपी आहे आणि नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे आज राजीनामा देतील. आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, ज्याची मागणी गेले 2 महिने केली जाते, धनंजय मुंडेंचा राजीनामा, थोड्याच वेळात ते राजीनामा देतील, आपली प्रतिक्रिया? हा राजीनामा होणं गरजेचं आहे, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. ज्या पद्धतीचे फोटो काल मला बघायला मिळाले, मी तर हजारो किलोमीटर लांब आहे, तरी सुद्धा मी रात्रभर एक मिनिटही झोपू शकले नाही. जर ही अवस्था माझी असेल तर ज्या माऊलीने आपलं लेकरू गमावले, ज्यांनी आपल्या पित्याचं छत्र गमावले, त्या कुटुंबाची अवस्था काय असेल. जर हा राजीनामा झाला नाही तर कदाचित फडणवीसांना काही करायचंच नाहीये, किंबहुना महाराष्ट्रातल्या जनतेचे हा समज, ही धारणा होईल की आम्ही जे पाशवी बहुमत दिले त्या पाशवी बहुमताचे हे सगळे परिणाम भोगत आहोत का. त्यामुळे ही दहशत निपटून करणं फार गरजेचं आहे आणि तो राजीनामा झाला पाहिजे. बस असं म्हणतात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत. नैतिकतेला काहीशी उशिरा जाग आली असं नाही वाटत? नाही, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा जेव्हा पहिला आरोप झाला ना तेव्हा दिला असता तर तो नैतिकतेच्या आधारावर झाला असता, तो ग्रेटफुली झाला असता. मला वाटतं की आता ज्या आपण फोटो काल बघितलेले आहेत ते फोटो सुरेश धस किंवा यांनी सभागृहाच्या पटलावर जे भाषण केलं होतं त्यातला शब्द ते जे मांडत होते तर तसा कालचे फोटो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतो. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसांना किंवा सुरेश धस किंवा एकूण सत्ताधाऱ्यांना याच्यातला शब्द माहीत होता. सत्यता माहीत असताना सुद्धा त्यांनी तात्काळ तेव्हा राजीनामा घेतला नाही, कारण ते धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर वगैरे असं म्हणत ग्रेसफुली राजीनामा व्हावा अशी कदाचित अपेक्षा करत असावी. मात्र तो राजीनामा झाला नाही. कधी देवेंद्रजींनी सांगायचं की ते दादांचे मंत्री आहेत, दादांनी सांगायचं मुख्यमंत्री ठरवतील, कधी दोघांनी सांगायचं की धनंजय मुंडेंनी स्वतः राजीनामा द्यावा, तर धनंजय मुंडेंनी म्हणायचं की मला दोघे सांगतील तेव्हा मी राजीनामा देईल. असं म्हणत जी टोलवाटोलवी केली गेली त्याच्यात नैतिकता पाक लयास गेलेली आहे. आता ती नैतिकता नाही, आता जी आहे ती अपरिहार्यता आहे, अगतिकता आहे. सुषमाताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.